जेव्हा माझं मन करणार तेव्हा मी कॅमेरा ओपन करणार आणि बघ 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 करणार. तुला काय बोलायचं होतं? सो मी आता आली आंघोळ करून आणि मी हा मास्क लावलाय आणि जरा इकडे बघ, ही बघा नवरी. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी आली आता टेरेसवर पोगोला घेऊन आणि काल मी जाऊन आयब्रो करून आली आणि मला इथं कट पण लागला आहे. हे रेड आहे ते इथं मला थोडं कट पण लागला. ती एकाच जागेवर असं घासत होती, म्हणजे माझी आयब्रो दाट आहेत ना, त्याच्यामुळे ना निघत नाही लवकर. मग असं हमेशा तिला थोडी हे करायला लागतं, जर दाबायला लागतं आणि मग इथं कट लागला मला. त्याच्यामुळे हमेशाच जे लागतं मला, सारखं कधी इथं लागतं ना कधी इथं लागतं. हां, तर मग मला काय सांगायचं होतं माहिती आहे का, आता मी लास्ट टाईम ब्लॉगमध्ये बोललेले ना की माझ्या मम्मीने नवीन साडी घेतली तर मला वेअर करायची, तर तुम्ही लग्न करा फटाफट असं माझ्या मैत्रिणींना सांगत होते. आज माझ्या मैत्रिणींची एका एंगेजमेंट आहे. हां, आणि मी जाणार आहे. तिने सांगितलेलं 12 वाजता यायला, तर 12पर्यंत तर माझा क्लासच असतो. तर मग आता मी बघू, म्हणजे ठीक आहे थोडं लेट गेलं तर काय होत नाही, जाईन थोडं लेट. घरी येऊन फटाफट रेडी होईन आणि लगेच जाईन. आणि ती जी माझी मैत्रीण आहे, माझी जी एंगेजमेंट आहे, तिचं नाव शिवानी आहे. ठीक आहे, अगर मी तिची परमिशन घेईन आधी की तिला दाखवू को नको, नाव घेऊ का नको, तरच मी ही वाली क्लिप जी आहे ती ॲड करेन ब्लॉगमध्ये. अदरवाईज तिने नाही मला जर बोलली तर मग मी हे नाही ॲड करणार त्याच्यामध्ये. आणि ती मला बोलली की हा तिचा फेस वगैरे दाखव वगैरे, तरच मी तिला दाखवेन ब्लॉगमध्ये. कारण की परमिशन घ्यायला लागते यार, म्हणजे काय काय लोकांना नाही आवडत, त्याच्यामुळे नाही पोगं झाली येडी. सो तिला जाऊ द्या. मग ती जर मला बोलली की हा मला ब्लॉगमध्ये घे, तर मग मी तिच्या घरी गेले तर दाखवेन. ठीक आहे. हां, आणि मला अजून एक गोष्ट सांगायची, ती फ्रेंड जी आहे ना माझी, ती जेव्हा आम्ही पहिलीला होतो ना, म्हणजे पहिलीला शाळेत गेल्यानंतर, तेव्हा कोणी फ्रेंड्स वगैरे लवकर होत नाहीत. माझे तर फ्रेंड्स एवढे हरामी होते ना, मी ना लहानपणी ना म्हणजे घाबरायचे खूप. ठीक आहे, बाहेरच्या लोकांना घाबरायचे ना. तर एक माझी मैत्रीण होती, ती ना मला सारखं मारायची, म्हणजे मला बेंचवर बसूच द्यायची नाही. ती सारखं असं ढकलायची तिकडं 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 असं सारखं करत राहायची आणि मी रोज घरी रडत यायचे. नंतर नंतर ती मला मारायला लागली. नंतर मी एक दिवशी आले रडत रडत घरी. माझ्या मम्मीने काय केलं तर मला एवढं मारलं आणि बोलली नेक्स्ट टाईम जर तू मार खाऊन आली तर मग बघ. आणि मग मारल्यानंतर मम्मीने ना, मम्मी बरं झालं मला मम्मीने मारलं माहिती आहे का, त्यानंतर मी कधीच मार खाऊन घरी नाही आले. मला एक जर मारलेला मी पुढच्याला 4 मारून येत होते, पण मी कधी मार खाऊन नाही आले घरी. मग त्याच्यानंतर म्हणजे मी पण होते पहिले घाबरट. मी काय असं काही लय मोठा दादा नव्हते किंवा असं काय नव्हतं की म्हणजे मी असं घाबरायचे. मला कोणी ओरडलं तरी पण मी लगेच घाबरून जायचे. आणि मग मम्मीने असं केल्यानंतर मग माझी भीती निघून गेली. म्हणजे मम्मी मला बोलली ना मारून ये, मला तेवढंच बसलं माझ्या डोक्यात की नाही, मला कोणी काय बोललं तर मला तर मारून यायचं आहे. मी आले तिला मारून दुसऱ्या दिवशी घरी. त्याच्यानंतर तिची आणि माझी फ्रेंडशिप झाली. मग अजून पण फ्रेंड सर्कल होता, म्हणजे आम्ही 5-6 जणी होते, आमचा चांगला फ्रेंड सर्कल होता. मग स्कूलच्या पाठीमागं जायचो, कधी पण उठून जायचो, काय नव्हतं. गव्हर्नमेंट स्कूल होती, आम्हाला कोण काय विचारायचं नाही, काय बोलायचं नाही. खूप मस्ती केली मी. आणि त्याच्यानंतर ती स्कूल दुसरीकडे शिफ्ट झाली, त्याच्यामुळे मला ती स्कूल सोडायला लागली. मम्मी तर प्रायव्हेट स्कूलमध्ये मम्मीने टाकलं माझ्या बहिणीला आणि मला, असं झालं. पण त्या स्कूलमध्ये मी खूप मस्ती केली. म्हणजे त्या स्कूलमध्ये जी मजा होती ना, बस बाकी कुठं नव्हती. त्या स्कूलचे माझे फ्रेंड पण म्हणजे अजून पण आहेत, पण सगळे असं इकडं तिकडे आता कोणी काही जास्त भेटत नाही. हां, ती एक शिवानी कात्री इकडे जवळ राहते आणि टीवायला कसं आम्ही एकाच क्लासमध्ये होतो, त्याच्यामुळे आमचं बोलणं भेटणं डेली व्हायला लागलं तेव्हा. चला भाई, भोगला घेऊन खाली जाऊया, कारण की जायचं आहे मला क्लासला. इथंच येऊन थांबतो, काय माहीत खाली कुत्रं बित्र आले का. पोगा असं का करते येड्यासारखं. मी एकदा चेक करते खाली कोणी आहे का. हाय तर नाही कोण. ए चल, इकडे आहे घर इकडे आहे आपलं.
इकडं पुढं पोगत चल ना पोगत, काय वास घेत राहते लोकांच्या चपल्यांचा. चल आता बस झालं. अरे भाई हा मी याचा नाक आणि डोळा चिपकवलाय पण खालीवर झालाय. बघ ना बघ ना हवाला बघ ना. कमबॅक झालाय, कमबॅक आमचा जुजूचा. बघ ते कसं झोपलंय. पोगो जुजू, पोगो जुजू, पोगो जुजू राजकडे. ढिंकी चिका, ढिंकी चिका, ढिंकी चिका, ढिंकी चिका. सो मी आता आली आंघोळ करून आणि मी हा मास्क लावलाय आणि मी हा शीट मास्क लावलाय झुडिओचा हायड्रोनिक ॲसिड 49 रुपीजचा. ठीक आहे. आणि मी माझा आउटफिट दाखवते. कुठं ठेवू फोन, फोन कुठं ठेवू, खायचं नाही. ट्रायपॉडचं तर काय बोलूच नको. ठीक आहे. कुठं ठेवू फोन, कुठं ठेवू. हे कधी कामाला येईल. हे तर ठेवते. ह्याच्यावर सोडून द्या. हा प्लाझो, ही कुर्ती आणि हा दुपट्टा. सीधा हो यार. हा दुपट्टा. ठीक आहे. सो मी हे वेअर करणार आहे आणि मी शीट मास्क लावलं आहे कारण की थोडं माझं तोंड चांगलं दिसावं. कारण की मी बराच दिवस झालं माझ्या फेसवर लक्ष दिलं नाही आणि म्हणून थोडा फेस खराब झाला आहे. आणि हा शीट मास्क माझ्या मापाचा नाही, माझ्या लिप्सवर येत आहे. वरी जा यार, हे दिसतच असेल. हे सगळं माझ्या फेसपेक्षा मोठाच असतो. आपल्याला कट वगैरे करून करायला लागतं पण तेवढा टाईम नाही आहे माझ्याकडं कारण की इथंच 12 वाजले. मला 12 वाजता पोचायचं होतं. ठीक आहे. हां झालं. सो मी जास्त नाही मेकअप करणार आहे, थोडासाच मेकअप करेन एकदम लाईट. कारण की चटक कुर्ती घातली आहे मी एवढी. झगामगान मला बघा, झगामगान मला बघा. माझ्या मैत्रिणीपेक्षा मी जास्त चमकणार आहे. म्हणजे तिची एंगेजमेंट आहे पण ठीक आहे यार, थोडं माणसातल्यासारखं दिसलं पाहिजे. एवढं पण नाही की तुम्हाला ओव्हर ड्रेसअप ओव्हर मेकअप नाही करून जायचं. तर याचा अर्थ हे नाही की चला उठून भिकाऱ्यासारखं. ठीक आहे. थोडंसंच माणसातल्या आणि गेलं पाहिजे भाई. आणि ह्याला लावून 5 मिनटं झाले असेल. आता माझं मन करायला की ह्याला काढून टाकून फटाफट रेडी होऊ मी आता. हे काळं काळं काय लागलं आहे. ठीक आहे. निघालं जे पण होतं ते. शीट मास्क एक आयब्रो पूर्ण इथं, शीट मास्क एक आयब्रोला पूर्ण इथं लागला आहे आणि हा इथून गेला आहे. आणि इथं एवढा गॅप काय आहे. एक तर मी बोलती आहे ना त्याच्यामुळे अजून खराब होतं आहे ते. आणि केसांची हेअरस्टाईल बघू काय नाही. मी विचार केला की मी केस मोकळे सोडू, थोडं असं काहीतरी करू बस एवढंच. आणि ही मी नेल पॉलिश लावली आहे. ही पण झुडिओची आहे. माझी बहीण घेऊन आलेली, मोठी बहीण पूजा घेऊन आलेली. कारण की मला 2 मोठ्या बहीण आहेत. एकीचं नाव आरती, एकीचं नाव पूजा. ठीक आहे. मग हे पूजा घेऊन आलेली आणि काहीच नव्हतं माझ्या हातावर. म्हणजे मी बँगल्स वगैरे काही जास्त वेअर नाही करणार. मी विचार केला जाऊ दे नेल्स खाली आहेत, मला नाकं पण नाही आहेत नीट. जाऊ दे. तरी पण विचार केला थोडीशी नेल पॉलिश लावूया, काहीच फरक पडतोय थोडीशी नेल पॉलिश लावल्यावर. काढू का, काढून बघू काय झाले. ठीक आहे का ठेवू अजून थोडा वेळ. लगीन हाय लोकाचर नसते. इथं लावते. थोडासा गला पण चमक धमक. केस ओली आहेत एक तर, केस सुकवायचे आहेत अजून. मी जर केला की हे काढल्यानंतर मी जर थोडासा ड्रायर फिरवते केसांवर.
तोंड धुवून येते. तोंड धुवून आली आहे मी. कसं वाटतं? फेशियल हेअरच नाही काढलेत मी, सो मी आता काढते. कोणाला काहीच माहीत पडणार आहे. बघितलं, तोंड धुवून येते. ही बघा, ही माझी फ्रेंड, साखरपुडा आहे आणि आता फोटोशूट चालला आहे. छान दिसते पण. नवरा कुठे आला ना अजून? दिसतोय का काम तुला? फक्त असं मारतो. जरा इकडे बघ. ही बघा नवरी. वरी जाऊन फोटो काढून आले. तुझे मेजर केले. येऊ दे ना तिला, जवळ येऊ दे. मस्ती सगळे लाईनीने थांबून ए शिवानी, इकडे या. घेऊन ये नवऱ्याला. आमच्या बाया पड.